फ्रेंड, आज आपण ना कांदा भजी बनवणार आहोत. तर इथे मी ना हा कांदा कापून घेतलाय आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलं होतं. हे बघा, हे असं कांदा कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलं ना तर असं त्याला पाणी सुटतं. आणि ह्या पाण्यामध्येच आपण पीठ मळायचं आहे. हे बघा, एकदम बारीक असा हा कांदा कापून घ्यायचा आणि मीठ टाकून ठेवायचं. म्हणजे का, हा कांदा नरम पडण्यासाठी. बघा, एकदम नरम पडलाय. आता मी याच्यामध्ये बेसन मिक्स करणार आहे. आता आपण याच्यामध्ये घालायची हळद, मसाला. मसाला तुमच्या घरी कोणताही असेल साठवणीचा, तो घातला तरीही चालेल. आता आपण ना हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात याच्यामध्ये पाणीचा वापर करायचा नाही आहे. पाण्याचा वापर केला ना तर भजी आपली नरम पडते. बघा, आता हे आपलं ना मिक्स करून झालंय. चला तर मग आता आपण भजी तळायला सुरुवात करूया. इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल आपलं गरम झालंय. आता एकदम आपण अशी सुट्टी सुट्टी भजी घालायची आहे. असं गोळा करून घालायचं नाही. भजी तळते वेळी तेल आपलं ना गरम असलं पाहिजे, थंड नाही करायचं आहे. आता ही ना आपली भजी ना बघा लालसर अशी झालेली आहे. आता आपण ना काढून घ्यायची ही भजी. वा, खूप छान अशी आपली ना भजी तयार झाली बघा. आता आपली ही भजी तयार झाली आहे. हे बघा, एकदम कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झाली आहे.